नवी मुंबईतील कामोठे परिसरात पाणी चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे। कार सर्व्हिस सेंटरवर सिडकोने धाड टाकत लाखोंच्या पाणी चोरीचा भांडाफोड केलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कामोठ्यातील सेक्टर 10 मधील स्वप्नील कार सर्व्हिस सेंटरवर सिडकोच्या दक्षता विभाग आणि पाणी पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत छापा टाकलाय। एका जागरूक नागरिकांच्या तक्रारीनंतर सिडकोचे अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या तपासादरम्यान सिडकोच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे पाणी चोरी केल्याचं समोर आलंय। भूमिगत पाईपलाईनला थेट जोडणी करून गेल्या सुमारे 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। चोरी केलेल्या पाण्याचा वापर कार आणि दुचाकी धुण्यासाठी केला जात होता। या कारवाईमध्ये सुमारे 4,575 घनमीटर म्हणजेच अंदाजे 5,37,000 रुपयांचं पाणी चोरी झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे करत आहे।